नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. तुकाराम मुंढे साहेबांनी दिव्यांग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून दिव्यांगांचं सक्षमीकरण होणार, दिव्यांगांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळणार, एक वेगळं अस्तित्व निर्माण होईल, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण तुकाराम मुंढे साहेबांनी केलं असता बोगस दिव्यांग असतील, बोगस संस्था असतील, त्यांचं पितळं बाहेर काढून खऱ्या लाभार्थ्यांना त्या योजना सेवा हप्ता देण्याचा प्रयत्न तुकाराम मुंढे साहेब यांनी सुरू करत असताना दिव्यांग मंत्रालयातून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. 20 वर्षात मुंढेंची ही 24वी बदली आहे. मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये त्यांची बदली झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तुकाराम मुंढे हे सचिव असतील. महसूल आणि वन विभागाचं सुद्धा ते काम पाहणार आहेत. आणि मित्रांनो, हा जो सरकारने निर्णय घेतलाय हा साफ चुकीचा आहे. कुठेतरी दिव्यांगांच्या अस्तित्वासाठी एखादा व्यक्ती जर पुढे येऊन काम करतोय तर त्याला तुम्ही असं मागे खेचताय, याचा अर्थ काय? तुकाराम मुंढे साहेब यांचं जे काम आहे हे इतर संस्थांना, इतर लोकांना, सरकारमधील काही लोकांना, मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना झोंबतंय का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुकाराम मुंढे साहेब यांची बदली या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या निर्णयाच्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी प्रत्येकाने कमेंट्स करायचे. माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीने तुकाराम मुंढे साहेब यांची बदली याविषयी आपण पूर्णपणे जाहीर निषेध करतोय आणि सरकारने हा जो निर्णय घेतलाय हा साफ चुकीचा आहे. ही बदली मागे घेतली पाहिजे आणि तुकाराम मुंढे साहेब यांना पुन्हा त्याच पदावर ठेवलं पाहिजे. कारण मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब यांच्या हाताला हात धरून माझा दिव्यांग बांधव उभा होत आहे, पुढे जात चाललेला आहे आणि यामध्ये अचानक तो हात या ठिकाणी कट करण्याचं काम सरकारने केलंय आणि हा निर्णय साफ चुकीचा आहे. हा निर्णय मागे घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. तुकाराम मुंढे साहेब यांची बदली याविषयी माझ्याकडून पूर्णपणे निषेध आहे. तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. मित्रांनो, आत्ता मात्र शांत बसता कामा नये. तुकाराम मुंढे साहेब यांची बदली का झाली, नेमकं कारण काय, याचा पूर्णपणे आपण सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाहीये. वेळ प्रसंगी आपण सरकार विरोधी आंदोलन करायची वेळ आली तरी सुद्धा मागे हटायचं नाहीये. कारण मित्रांनो, आपण मागे जर हटलो तर आपले जे जुने दिवस होते ते कायमस्वरूपी या ठिकाणी राहतील असं मला या ठिकाणी वाटतंय. कुठेतरी आपल्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय तुकाराम मुंढे साहेब घेत होते आणि या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आता संपणार या बदलीमुळं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.